श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. कसे आहात सर्वजण? खुश असाल, आनंदी असाल आणि निरोगी असाल अशी आशा करते. तर आज आहे मंगळवार. आज मंगळवारचं चालू आहे माझं स्वामींचं पारायण, दुर्गा सप्तशतीचं, आणि 3 अध्याय स्वामींचे 11 माळी जप झालेलं आहे. आज मंगळवार असल्यामुळं दुर्गा सप्तशती वाचत आहे. अध्याय 4था चालू आहे. दाखवते तुम्हाला, 1 मिनटं. बघा, मी ते थांबवलं आहे अध्याय. मला थोडंसं तुमच्याशी बोलायचं होतं त्याच्यामुळे, आणि म्हटलं 1-2 अध्याय झाले तर तुमच्यासोबत शेअर पण करावं आणि वाचता वाचता थोडं बोलावं पण. एकदा माझ्या लक्षात कधी येतं तुम्ही, किंवा चॅनल चालू करायचं कधी येतं, ज्यावेळेस मी पुस्तक आणि ग्रंथ घेऊन बसते त्यावेळेस मला ॲटोमॅटिकली ही गोष्ट तुमच्याशी शेअर करायला पाहिजे, हे तुमच्याशी बोललं पाहिजे. 2 मिनटं कॅमेरा चालू करू आणि बोले असं वाटतं. त्यावेळेस मग मी बिंदास जे काय आहे ना ते सगळं बाजूला सारते. ग्रंथ भिंत आहे असे जागेवर ठेवते, दुमडते, त्यात काहीतरी ठेवते, पेन बिन किंवा एखादं पान दुमडते आणि तुमच्याशी बोलायला सुरू होते. का तर एकदा जर ते बाजूला ठेवलं ना मग बोलायचं लक्षात नाही राहत, काय नाकात केस चाललेत, मग बोलायचं मग विसरून गेले. मग एकदा इथून उठले ना जागेवरनं, ग्रंथ वगैरे बाजूला ठेवून मग माझ्या कामाचे नादा लागले, मग नाही, मग काय बोलायचं तर सगळं डोक्यातनं जातं. मग जशी स्वामी बुद्धी घालतात, ग्रंथ वाचायला बसले, मग स्वामी डोक्यात सारखं तेच सुरू ठेवतात, एक काहीतरी सांगायचं आहे, काहीतरी सांग. मग त्यावेळेस एकदा जेव्हा कॅमेरा चालू करून सांगत नाही आणि बोलत नाही, तो पण काही डोक्यातला किडा शांत होत नाही. त्यामुळे मग म्हटलं आता पहिलं कॅमेरा चालू करून बोलावं. वाटल्यास 1-2 अध्यायाचं तुमच्याबरोबर शेअरिंग झालं तर ते पण वाचन शेअर होईल, आणि आपलं बोलायचं जे काय ते तरी बोलून घ्यावं मन भरून. त्याच्यामुळे कॅमेरा चालू केला आहे. काही नाही, असंच मंगळवार आहे, साधं सुधंच आपलं पारायण आहे. त्याच्यामुळे अशी पारायणाला बसले होते. वाजले संध्याकाळचे 4-4:30 वाजले असतील. होईल आता एक अर्ध्या तासात होईल वाचून. आणि बोलायचा मुद्दा असा होता की आज दुपारी एका ताईंची कमेंट आली होती. आपण व्हिडिओ बनवला होता मंगळवेढ्याच्याच ताई, एक रोहिणी पाराध्या यांच्याबद्दल. त्यांचं आज 8 दिवस झाले बहुतेक. गेल्या मंगळवारी सुसाईड करून घेतलं होतं त्यांनी. त्याच्यानंतर मला वाटतं गुरुवार शुक्रवार काहीतरी व्हिडिओ आला असेल आपला. तो व्हिडिओ आज एका मंगळवेढ्याच्या ताईंच्या बघण्यात आला होता. त्यामुळे त्यांनी दुपारी कमेंट केली होती, ताई झालं ते चांगलं नाही झालं, आणि आपल्या गावच्या होत्या, आणि तुम्ही कुठून बोलताय, तुमचा व्हिडिओ किंवा चॅनल माझ्याकडे पहिल्यांदा आला आहे, मी पहिल्यांदा बघितलं आणि छान वाटलं चॅनल तुमचं बघून किंवा व्हिडिओ बघून सुद्धा. तर मी त्यांना सांगितलं की मी असं मंगळवेढ्यातल्या ह्या ठिकाणी आहे. त्या व्हिडिओ खाली कमेंट आहेत पाराध्येच्या, आणि झालं ते चांगलं नाही झालं, आणि किंवा मी कुठून बोलते, काय माझे व्हिडिओ कसे आहेत. तर त्या ताईंनी म्हणजे खूप छान बोलल्या त्या, की ताई आहे, माझा सपोर्ट असेल तुम्हाला, आणि छान वाटलं तुमचे व्हिडिओ बघून. तर असं एक मनात वाटलं ना की आपलं कोणतरी बोलतं आहे. ज्यावेळेस आता माझे आहेत 3-3.5 हजार सबस्क्रायबर आहेत, मला वाढवायला काही वेळ लागत नाही. मी म्हणजे व्हिडिओज टाकत नाही, त्याप्रमाणे रोजच्या ज्या सेवा आहे, डेली माहिती स्वामींची वगैरे, रोजच्या रोज जर माझे 1-2 जरी व्हिडिओ पडले ना तर सबस्क्रायबर वाढायला पण वेळ लागणार नाही, किंवा चॅनल ग्रो व्हायला पण असं आहे ना. आणि आता सध्या सुद्धा 3-3.5 हजार म्हणलं तरी पण खूप झाले माझ्यासाठी ते. पण ज्यावेळेस आपल्या गावचं माणूस, आपल्या जवळचं माणूस आपल्याला ज्यावेळेस म्हणता की तुम्ही जे करताय ते चांगलं आहे, त्यावेळेस एक वेगळीच, म्हणजे आज माझ्या चेहऱ्यावर किंवा माझ्या मनातला जो आनंद आहे ना तो कोणीच ओळखू नाही शकणार की मला किती छान वाटत आहे. हे 3,000 लोक कोण आहेत बाकीचे मला माहीत नाही, कोणत्या गावावरून बघतात काय, किंवा काय त्यांचा सपोर्ट आहे मला असेल 100%, पण त्यावेळेस जेवढं उत्सुक वाटत नाही. म्हणजे की आपल्या गावचं, आपल्यातली लोक ज्यावेळेस म्हणतात ना ताई तुम्ही चांगलं करता, त्यावेळेस म्हणजे खूप छान वाटतं. आता जवळजवळ ह्याच्यातले 1000-1200 लोक तर माझ्या ओळखीचे, जवळचे, आसपासचे खूप जवळचे असतील, पण कोणी आत्तापर्यंत असं कमेंटद्वारे किंवा फोन करून किंवा बघून असं म्हटलेलं नाही की ताई तुम्ही छान करता, आमचा सपोर्ट आहेत. एक बोटावर मोजण्या एवढे लोक आहेत, 5-6 जणी आहेत सेवेकरी वगैरे, की आहे बघतो आम्ही पण तुमचे व्हिडिओ बघतो, किंवा आम्हाला छान वाटतं, ताई तुम्ही छान करता, असे काय आहेत. आणि आज त्या ताई पण ओळखीच्या नसताना सुद्धा त्यांनी एवढा सपोर्ट केला, जे की एवढ्या जवळचे जे ओळखीचे असतील ना ते सुद्धा कधी दाखवत नाहीत की आम्ही तुमचा व्हिडिओ बघतो, किंवा तू आवडते, किंवा तू छान बोलली, कधी काय बोलली, असं कधीच दाखवत नाहीत ते. पण लांबचं माणूस, एखादं बिना ओळखीचं माणूस पण आपल्या गावचं, जसं की पाराध्य ताई, त्या दिवशी रोहिणी पाराध्य गेल्या त्यावेळेस आपल्यातलं कोणतरी गेल्यासारखं असं वाटत होतं, हरवल्यासारखं. त्या येऊन ज्या ठिकाणी फिरल्या ना, माझा हात एक दुखायला लागला आहे, मला कॅमेरा ते स्टँडचं काहीतरी करावं लागतं आहे आता, नक्की 100% लवकरात लवकर करावं लागेल.
त्यावेळेस त्या ताई जेव्हा म्हणजे असं करून घेतलं ना त्यावेळेस असं वाटत होतं की आपल्यातलं कोणतरी गेले आणि त्या येऊन इथल्या जवळजवळच्या अशा दुकानांमध्ये किंवा मंगळवाड्यात फिरून गेलं असं आता त्या तिथं असतील का, आता त्या ठिकाणी असतील का, बसले असतील का, थांबून जाऊन बघून यावं का त्यांना. आपण का नाही त्यावेळेस एवढा वेळ का आपण घालवला, आपल्याला का माहीत नव्हतं की त्या इथल्या होत्या, एवढ्या जवळच्या होत्या. हा एखादं माणूस वारलं तर असं काय वाटत नाही मंगळवाड्यात की आपण त्यांना कधी बघितलेलं नसतं की एवढं ते चर्चेतले नसतात. पण ह्यांना ज्यावेळेस यूट्यूबवर एवढं सारखं बघत राहायला लागलं त्यावेळेस असं वाटायला ही व्यक्ती एवढ्या जवळची होती, इथे येत होती, एवढी मोठी म्हणजे एवढी मोठी ती स्टार होती यूट्यूबवरची आणि आपण तिला भेटलो असतो आणि त्यांनी असं कसं करून घेतलं. ते एक मनाला आपल्या जवळचं असल्यामुळं ते असं वेगळं वाटतं मनाला की ह्या ताईंचं असं झालं किंवा आपण त्यांना भेटायला पाहिजे, आता आपल्याला त्या दिसतील का, भेटतील का. ते लांबचं जरी कोणी यूट्यूबर वारला असं तरी काय वाटलं नसतं की तो तिकडे होता, तो कुठे फिरत होता, काय माहिती, तो कसा असेल, झालं असेल काहीतरी त्याला, असं वाटतं. पण आपल्या जवळच्या एखाद्या आपल्या गावातल्या व्यक्तीचं झाले म्हटल्यानंतर खूप वेगळं वाटतं. तसंच आपल्या जवळच्या व्यक्तीने जर कौतुक केलं ना तर मला लांबच्या लोकांनी किती कौतुक केलं, व्हॉट्सअपवर आहेत, मेसेज आहेत, त्यांनी केलं तर एवढं अप्रूप वाटत नाही. जे की आपल्या गावातल्या ताईंनी आज जे कमेंट करून बोललेत ना त्याचा आनंद एक वेगळाच असतो. जेव्हा की आता मी सख्या बहिणी, सख्या जावा असू देत किंवा सांगलीचे काही यूट्यूबर्स आहेत, कोल्हापूरचे आहेत, प्रांजल शिंदे आहे किंवा सुनेत्राज लाईफस्टाईल आहे, ज्या लांबच्या तुम्ही जिल्ह्यातल्या तालुक्यातल्या यूट्यूबरना बघता ना त्यावेळेस काय वाटत नाही. पण मोहोळचं कोणी म्हटलं, ह्या ताई कालच्या आता होत्या त्या ब्रह्मपुरीच्या, किंवा मोहोळचे गणेश शिंदे असू दे, आणखीन कोण आहेत, आता नवीनच 2-3 चॅनल आहेत, आई साहेब पण एक आहेत, आता ते तृप्ती तुपे काहीतरी आहे. अशा ज्या आपल्या जवळजवळच्या आपल्या तालुक्यात जिल्ह्यातल्या ज्या आहेत ना, ते इथे आणि कसं करतात व्हिडिओ, कसं करत असतील ना, आपल्या इथल्याच आहेत त्या, ह्या वातावरणात राहतात, त्यांचं एक अप्रूप वेगळंच वाटतं की आपल्या इथल्या आहेत त्या. ज्यावेळेस आपल्या इथल्यांना झालं की त्यांनी काय चांगलं केलं की कौतुक, त्यांचे व्हिडिओ बघताना पण एक वेगळं वाटतं, त्यांचं वाईट झाल्यानंतर पण एक वेगळं वाटतं. त्याचप्रमाणे आज मला त्या ताईंनी कमेंट केली तर लांबच्या कोणी केली तर छान वाटलंच असतं, चांगलं वाटलं. पण त्यापेक्षाही चांगलं असं वाटलं की आपल्या जवळच्यांनी केले आहे, आपल्या गावातल्यांनी केले आहे. त्यामुळे ती एक पॉझिटिव्हिटी किंवा ते एक छान वाटणं आहे, ते एक वेगळंच आहे, तो एक आनंद वेगळाच आहे. आता मला असं वाटायला लागलं की त्या ताई मला कुठेतरी भेटतील, त्या मला ओळखतील, मी त्यांना ओळखत नाही पण त्या मला ओळखतील ना. आता मी मंगळवाड्यात कुठे जरी गेली तर स्वतः त्यांनी मला बघितलं तर म्हणतील ताई तुम्ही त्याच आहेत ना, किंवा त्या मला बघत असतील, असं वाटतं. असे बरेचसे आहेत आता, म्हणजे ओळखीचे पण बरेचसे आहेत की मला माहीत आहे, यांना माहीत आहे, चॅनल आहे ते, त्यांनी पण सपोर्ट केला आहे किंवा आम्ही बघतो तुमचे चॅनल, असे पण काही म्हणणारे आहेत. पण अनोळखी व्यक्तीने एखादं एवढं मेसेज करून सांगणं आणि सपोर्ट करणं म्हटल्यानंतर ती माझ्यासाठी खूप छान गोष्ट आहे. चला तर आपल्या गप्पा काय अशाच राहतील आणि चालूच राहतील, बोलूच आपण पुढे पण. पण आता एखाद दुसरा अध्याय वाचून घेते आणि तुमच्याशी पण शेअर करते स्वामींचा, बोलू पुढे. पूर्वी शुंभ निशुंभाने हरविली शुचपती, त्रैलोक्यज्ञ भागाशी त्याचे पासून घेतले. सूर्यचंद्र वायू अग्नी कुबेर वरुण यम याचे पद तया हाती, अधिकारहीन देवता स्वर्गातून देवतांशी बाहेर दैत्य काढती. अपराजिता देवीचे देवस्मरण झाले, आपत्तीकाली स्मरता मजनिशित धावने. देवीसी अशा आंबेचा आशीर्वाद पुरातन, अपमाने महादुःखी स्मरती देव अंबिका. आठवणी वारा लागी संकटी सोडवी नमी, देवतांचिंतून ऐशा हेमा लयगिरीवरी. भगवती विष्णू माया स्तविती मन लावणी. देवी वाच नमो देवी महादेवी, देवीशी नित्यवंदन. नमो प्रकृती कल्याणी, नियमे वंदितो तुला. नित्यवंदन रौद्राशी गौरी धात्री नमो नमा. ज्योत्स्यमयी चंद्ररूपा सौख्यरूपा नमो सदा. शरणागत कल्याणी सिद्धरूप नमो नमा. दैत्यांची लक्ष्मी राजाची उमा कांते नमो नमा. दुर्गा तू दुर्गाम पारा, तू सार सर्व कारणी. ख्याती अनेक तू कृष्णा, धुम्रेशी नित्यवंदना. अति सौम्य अति रौद्र वारंवार प्रणाम. नमो हे जगधारा, कृती देवी नमो नमा. जी देवी सकळा माझी, विष्णू माया रूपे वसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई चेतना म्हणवी तसे. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये बुद्धिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सर्व प्राण्यांची निद्रारूप असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामाझी शुद्धारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामध्ये छायारूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळामाझी शक्तिरूपे असे स्थित. नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमा. जी देवी सकळा ठाई
तृष्णारूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये क्षमारूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी जाती रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई लज्जा रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये शांती रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी श्रद्धा रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई कांती रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये लक्ष्मी रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये वृत्ती रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा ठाई स्मृती रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये दया रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी तृष्टी रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळामध्ये माता रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी देवी सकळा माझी भ्रांती रूपे असते स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. जी इंद्राची अधिष्ठात्री सर्व प्राणांत व्याप्ती जी जीविका सर्व जीवांची व्याप्त देवी नमो नमः. चैतन्य रूपे जी सर्व व्यापनी जगती स्थित नमो देवी नमो देवी नमो देवी नमो नमः. अभिष्टलाभे स्तविती जिला सूर जी वेस सेवी पाहिले सुरेश्वर कल्याणकारी जगदंब ईश्वरी नसो आम्हाला विपदा कदापिही उदंड दैत्य ग्रासिता आम्हा सुरा प्रणाम आम्ही करतो निरंतरा विनम्र भावे स्मरता तिला जनी आम्हा न राहो विपदा कदा कुणी.